नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण 3 जून रोजीचं चालू घडामोडी जे आहे तर ते या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मित्रांनो, जर ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर निश्चितच लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या सेशनला. बघा, पहिला क्वेश्चन आहे, भारतातील पहिले लाकडी गुरुद्वारा जे आहे श्री नानक निवास कुठे स्थापन झाले आहे? तर श्री नानक निवास जे आहे ते पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. बघा मित्रांनो, भारतातील पहिलं लाकडी गुरुद्वारा आहे, लक्षात ठेवा, पंजाबमध्ये फाजिल्का जिल्ह्यामध्ये हे स्थापन करण्यात आलेलं आहे. याचं नाव काय आहे? श्री नानक निवास असं याचं नाव आहे. आपण जर बघितलं तर आता ही पहिली घडामोडी आहे, तर या क्वेश्चन नंतर आपण सगळ्या पहिल्या घडामोडी अभ्यासणार आहोत. हे गुरुद्वारा जे आहे ते फिनलँडवरून आयात केलेल्या जे काही देवदार लाकूड आहे तर त्यापासून बांधलेले आहे, त्यापासून बनवण्यात आलेले आहे. तर कुठून लाकड आलेले आहे? तर फिनलँडवरून देवदार झाडाची जी काही लाकड आहे तर त्यापासून हे गुरुद्वारा श्री नानक निवास जे आहे ते बनवलेलं आहे पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यामध्ये, ते आपल्याला बघायला मिळतं. मग आता भारतातील सगळ्या पहिल्या घडामोडी बघूया. भारतातील पहिलं क्वांटम कम्प्युटिंग व्हिलेज अमरावती आंध्र प्रदेशमध्ये इथं तयार केलं जात आहे. भारतातील पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएम बसवणारी पहिली जी काही बँक आहे ती आहे बँक ऑफ महाराष्ट्र. पहिली ही खाजगी बँक होती मित्रांनो. हिचं राष्ट्रीयकरण जे आहे म्हणजे हिला सरकारी बँक 19 जुलै 1969 रोजी बनवण्यात आलं होतं, लक्षात ठेवा. फ्रँड डॅरिंग्टन सँडमास्टर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण ठरले आहे? सुदर्शन पटनायक. भारतीय सैन्याने पहिल्यांदाच फर्स्ट पर्सन व्ह्यू कामिकाझे ड्रोनची यशस्वी चाचणी कुठे केलेली आहे? तर पठाणकोट पंजाबमध्ये. देशातील पहिल्या स्वदेशी एमआरआय मशीनचं नाव, स्वदेशी एमआरआय मशीनची चाचणी आपण कुठे केलेली आहे? तर एम्स दिल्लीमध्ये. लखनौ उत्तर प्रदेशमध्ये भारतातील पहिली नाईट सफारी जी आहे तर ती तयार केली जाते कुकरेल या ठिकाणी. INS गुलदार हे सिंधुदुर्गमध्ये तयार केलं जाणारं किंवा आपण निर्माण करत असलेलं पहिलं जलमग्न संग्रहालय आहे. त्यानंतर जर बघितलं, भारतीय रेल्वेच्या सहकार्याने पहिला हायपरलूप ट्रॅक जो आहे तो IIT मद्रासने विकसित केला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा पहिला तपशीलवार नकाशा जो आहे तर तो इस्रोने बनवलेला आहे, भारताने बनवलेला आहे. भारतातील पहिली वन्यजीव जैव बँक दार्जिलिंग प्राणी संग्रहालयामध्ये सुरू झालेली आहे. आणि स्वतंत्र भारतातील समान नागरी संहिता लागू करणारं पहिलं राज्य उत्तराखंड आहे. आणि आपण जर बघितलं तर स्वातंत्र्याच्या आधीपासून समान नागरी संहिता गोव्यामध्ये लागू आहे, पण स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहिता लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर उत्तराखंड आहे. पुढे जाऊया, दुसरा क्वेश्चन. जागतिक गुंतवणूक अहवाल 2025 नुसार 2024 मध्ये थेट परकीय गुंतवणूक प्राप्त करणाऱ्या देशांमध्ये भारताचं स्थान काय आहे? तर थेट परकीय गुंतवणूक प्राप्त करणाऱ्या देशांमध्ये भारताचं स्थान आहे मित्रांनो 15वं. सगळ्यात जास्त गुंतवणूक मिळवणाऱ्या राज्यांच्या बाबतीत आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे तर ते टॉपला आहे. टॉपला राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र. ठीक आहे, लक्षात ठेवा, फर्स्ट इन अ कंट्री. आणि आपला देश जो आहे तो कितव्या क्रमांकावर FDI मिळवण्याच्या बाबतीत, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मिळवण्याच्या बाबतीत तो 15व्या क्रमांकावर आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट नुसार काय करतात विदेशी लोक जे आहे तर ते आपल्या देशातील उद्योगामध्ये पैसे गुंतवतात. ठीक आहे, आणि आपण जर बघितलं तर हा जो पैसा आपल्या देशाला मिळतो मग हा आपल्या देशाच्या चालू खात्यावर लिहिला जातो की भांडवली? तर हा पैसा आपल्या देशाच्या भांडवली खात्यावर लिहिला जातो. आतापर्यंत म्हणजे 1991 नंतर आपण FDI जी आहे तर तिला परवानगी दिलेली आहे. मग आतापासून जेव्हापासून FDI सुरू झाली तर तेव्हापासूनचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त FDI जी आहे ते आपल्या देशामध्ये मॉरिशसने केलेली आहे. मॉरिशसच्या माध्यमातून सगळ्यात जास्त फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जेव्हापासून FDI सुरू झालेली आहे तर तेव्हापासून मॉरिशसने सगळ्यात जास्त FDI आपल्या देशामध्ये केलेली आहे, साल 2000 पासून, लक्षात ठेवायचं आहे. ओके, ऑल टाइम सगळ्यात जास्त FDI कोणी केली भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट? मॉरिशसने. 2024-25 मध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक आकर्षित करणारं राज्य महाराष्ट्र, देश 15व्या स्थानावर आहे. मग आपण जर बघितलं भारतामध्ये 27.6 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक जी आहे ती करण्यात आलेली आहे. 27.6 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. भारत 2023 मध्ये 16व्या क्रमांकावर होता, जो आता भारताचा क्रमांक 15वा झालेला आहे. आपण जर बघितलं पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. अमेरिकेमध्ये
$79 बिलियन ची गुंतवणूक झालेली आहे. दुसऱ्या क्रमांकावर सिंगापूर आहे $143 बिलियन आणि तिसऱ्या क्रमांकावर चायना आहे $126 बिलियन. पुढे जाऊया. तिसरा क्वेश्चन, जुलै 2025 मध्ये कसोटी क्रिकेट, एकदिवसीय क्रिकेट आणि T20 क्रिकेट, तर तिन्ही आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे जे काही क्रिकेट आहे तर त्यामध्ये शतक करणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू कोण बनली आहे? तर आपण जर बघितलं तर सर्व तिन्ही फॉर्मॅटमध्ये शतक झळकावणारी जी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलेली आहे ती ठरलेली आहे स्मृती मानधना. तर स्मृती मानधनाने कसोटी क्रिकेट, एकदिवसीय क्रिकेट आणि T20 क्रिकेट अशा आंतरराष्ट्रीय जे काही प्लॅटफॉर्म आहे, ICCचा जो प्लॅटफॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचा, तर याच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये तिने शतक झळकवलेलं आहे. 28 जूनला इंग्लंड विरुद्ध जो काही T20 सामना झाला होता त्यामध्ये तिने शतक झळकवलेलं आहे. यापूर्वी ODI, वन डे क्रिकेटमध्ये आणि टेस्ट क्रिकेटमध्ये तिने ऑलरेडी शतक झळकवलेलं होतं. मग अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू बनलेली आहे तिन्ही फॉर्मॅटमध्ये शतक झळकवणारी. पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन, कोणत्या कारवाई अंतर्गत केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे CBI, सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन ब्युरो, सायबर फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी संबंधित काही बँक खाती उघडकीस आणली आहे? तर बघा, कोणत्या कारवाईनुसार CBIने सायबर फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित प्रकरणं जी आहे तर त्या संबंधित खाती जी आहे ती उघडकीस आणलेली आहे. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर ऑपरेशन चक्र 5 यानुसार CBIने एक मोठी कारवाई केलेली आहे. CBIने काय केलेलं आहे? मोठी कारवाई केलेली आहे आणि अशी काही बँक खाती उघडकीस आणलेली आहे ज्या व्यक्तींची, ज्या बँक खात्याची फसवणूक झालेली आहे किंवा ज्या बँक खात्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग करण्यात आलेली आहे. म्हणजे समजून घ्या की जो काही काळा पैसा आहे किंवा विदेशातून आलेला जो पैसा आहे तर तो या खात्यामध्ये जमा व्हायचा आणि मग तो भारतामध्ये जो आहे तर त्याला क्लीन केलं जायचं. मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय? तर समजून घ्या तुमचा काळा पैसा जो आहे, लॉन्ड्रीमध्ये काय होतात तर कपडे जे आहे ते धुतले जातात, बरोबर. सेम मनी लॉन्ड्रिंग काय असते तर पैसा जो आहे तो धुतला जातो, काळा पैसा गोरा बनवला जातो. ठीक आहे, म्हणजे काळ्या पैशाला चांगलं बनवलं जातं. मग याला म्हटलं जातं मनी लॉन्ड्रिंग. मनी लॉन्ड्रिंग आणि त्याचबरोबर जे काही फसवणुकी झालेले जे काही खाते आहे, बँक अकाउंट, तर त्याविषयी एक ऑपरेशन राबवण्यात आलं होतं, ऑपरेशन चक्र. तर लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर ऑपरेशन चक्र 5 अंतर्गत सायबर गुन्ह्यांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर कॉकपिट नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे, सायबर क्राईम प्रिव्हेन्शन अँड इन्व्हेस्टिगेशन टूल. तर या प्लॅटफॉर्मने काय केलेलं आहे तर एक मोठ्या बँक नेटवर्कचा पर्दाफाश केलेला आहे, डिजिटल घोटाळे उघड केले आहे, सायबर गुन्ह्यांचे आर्थिक नेटवर्क उद्ध्वस्त केलेले आहे. ठीक आहे, आणि SBIने याविषयी CBIने सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन याविषयी एक मोठी कारवाई केलेली आहे. आपण जर बघितलं या कारवाईमध्ये CBIला असं आढळून आलं की सुमारे 8.5 लाख बँक खाती जी आहे तर त्यांची फसवणूक झालेली आहे. पुढे जाऊया. कोणत्या देशाने जुलै 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी जी आहे, काय इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी जी आहे तर तिच्यासोबत सहकार्य स्थगित केलेलं आहे? तर बघा मित्रांनो, इतके दिवस इराण काय करायचा तर IAEA सोबत इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी सोबत काय करायचं, कॉपरेट करायचं की आम्ही आमच्या देशामध्ये अणुऊर्जा, आण्विक बॉम्ब जो आहे ते तयार करत नाहीये. ठीक आहे, तुम्ही कधी पण येऊन चेक करू शकता. पण आता अमेरिकेने काय केलेलं आहे, इराणवर हल्ला केला, इस्रायलने इराणवर हल्ला केला आणि ह्या ज्या काही आंतरराष्ट्रीय संघटना आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर अमेरिकेचा काय असतो, दबदबा असतो. मग आपण जर बघितलं तर आता इथं इराण काय म्हटलेलं आहे की तुम्ही पारदर्शकपणे तुमचं काम करत नाहीये, त्यामुळे आता आम्ही तुमच्यासोबत कॉपरेट करणार नाही. तर त्यामुळं इराणने जे काही आपलं कॉपरेशन आहे, सहकार्य जे आहे ते स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे IAEA सोबत. तर इराणने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी सोबत आपलं सहकार्य औपचारिकपणे स्थगित करण्याचा निर्णय जो आहे तर तो घेतलेला आहे. का घेतला हे मी तुम्हाला सांगितलं. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यानंतर हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. इराणने IAEA वर निष्पक्ष नसल्याचा आणि आपण जर बघितलं हल्ल्याचा स्पष्टपणे निषेध न केल्याचा, ठीक आहे, तर इथं आपण म्हणूया आरोप जे आहे तर ते केलेले आहे की ही संस्था जी आहे ती निष्पक्ष नाहीये. ठीक आहे, तर अशा प्रकारे या IAEA वर इराणने काय केलेले आहे, टीका केलेली आहे. तर IAEA चा फुल फॉर्म काय, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी.
19 जुलै 1957 ला स्थापना आहे. 180 देश सदस्य आहे. व्हिएन्ना ऑस्ट्रियामध्ये मुख्यालय आहे. राफेल मारियानो ग्रोसी अर्जेंटिनाचे अध्यक्ष आहे. त्यानंतर जर बघितलं 2005 मध्ये सुरक्षित शांततापूर्व जगासाठी केलेल्या कार्याबद्दल तिला नोबेल पुरस्काराने सुद्धा समावेश इथं सन्मानित करण्यात आलेले. 2005 मध्ये हिला नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. बघा 6वा क्वेश्चन आहे, शेतकऱ्यांना किमतीच्या जोखमीपासून वाचवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने हेजिंग डेस्क सुरू केलेला आहे? तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने हेजिंग डेस्क सुरू केलेला आहे. हेजिंग डेस्क कशापासून सुरू केलं? तर शेतकऱ्यांना जे काही किमतीचं जोखीम आहे त्यापासून वाचवण्यासाठी हे सुरू करण्यात आलेलं आहे. तर विशिष्ट काही पीक आहे, समजून घ्या मकाचं पीक आहे, कापूस आहे, ठीक आहे. तर एकदा शेतकरी लावून देतात, पण या पिकाचं कधी पण अवकाळी पाऊस म्हणा किंवा दुष्काळ म्हणा यामुळे नुकसान होऊ शकतं. तर शेतकऱ्यांना त्याबद्दल योग्य मोबदला मिळाला पाहिजे किंवा सरकार शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळायला पाहिजे. तर यासाठी एक हेजिंग डेस्क नावाचा आपण काय म्हणूया उपक्रम जो आहे तो महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला आहे. याची स्थापना जी आहे ती पुण्यामध्ये केलेली आहे. तर पुण्यात याचं मुख्यालय असणार आहे. हे सगळं बघल की खरंच शेतकऱ्यांचं नुकसान होतंय की नाही, की काही आपण जर बघितलं तर कधी कधी काय करतात तर पीक उत्पादन चांगलं होतं पण नुकसान भरपाईचा काही शेतकरी दावा करतात. तर मग याविषयी जो काही समजून घ्या ज्याच्यावर खरंच अन्याय झालेला आहे किंवा जो खरंच संकटात सापडलेला व्यक्ती आहे त्याच्यापर्यंत मदत पोहोचली पाहिजे. नाही तर काही लोक काय करतात, उत्पादन पण घेतात आणि मदत पण घेतात. मग ते कुणाचे मदत त्यांना मिळायला पाहिजे का? नाही. तर ते कुणाची मदत घेतात? ज्या गरजू लोकांना ती मदत मिळायला पाहिजे त्यांचा जो काही पैसा आहे तर तो अशा लोकांकडे जातो ज्यांच्याकडे उत्पन्न सुद्धा मिळालेलं आहे आणि त्यांनी दुसऱ्यांचे पैसे सुद्धा काय केलेले आहे आपण म्हणूया स्वतःकडे घेतलेले आहे. आपण जर बघितलं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी उत्पादनाच्या किमतीच्या जोखमीपासून संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हेजिंग डेस्क सुरू केलेला आहे. पुण्यामध्ये स्थापन करण्यात आलेले लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर महाराष्ट्र राज्य सरकारचा स्मार्ट प्रकल्प बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत हे जे हेजिंग डेस्क जे आहे तर ते राबवले जाणार आहे. लेक्चरमध्ये अधिक पुढे जाण्या अगोदर आपण काही कोर्सेस सुरू केलेले आहेत, जसे की राज्यसेवा कंबाईनसाठी फाउंडेशन बॅचेस सुरू केलेले आहे. राज्यसेवेच्या बॅचमध्ये तुम्हाला राज्यसेवेच्या सिलेबस व्यतिरिक्त 5 कोर्स मिळणार आहे, ज्यामध्ये 21,000 PYQ, NCERT बॅच, स्टेट बोर्ड बॅच, नोट्स पॅक, टेस्ट सिरीज या सगळ्या गोष्टींचा समावेश असणार आहे. कंबाईन फाउंडेशन बॅचमध्ये तुम्हाला 4 कोर्स मिळणार आहे. 21,000 PYQ बॅच, स्टेट बोर्ड, नोट्स, टेस्ट सिरीज हे तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. भूगोल ऑप्शनलची बॅच हर्षली मॅडमने सुरू केलेली आहे. त्याचबरोबर पूर्व परीक्षेसाठी आपण 2 बॅच सुरू केलेले आहे. कंबाईन पूर्व परीक्षेसाठी विजेता बॅच 1 आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच 2. त्याचबरोबर यशस्वी नावाची देखील टेस्ट सिरीज आपण सुरू केली आहे. तुम्हाला जर या बॅचेस जॉईन करायचे असेल किंवा आपण नोट्स जे आहे ते तुम्ही सेपरेट घेऊ शकता, टेस्ट सिरीज सेपरेट घेऊ शकता, 21,000 PYQ ची बॅच सेपरेट घेऊ शकता. तुम्हाला कोणती बॅच जॉईन करायची असेल तर अभ्यास मित्रचा ॲप डाउनलोड करा, बॅचवर क्लिक करा. अजून डिस्काउंटसाठी मी तुम्हाला सांगतो काय प्रोसिजर आहे. थोडं खाली स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर इथं ऑप्शन येईल एक हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर. तर तिथं CJ लाईव्ह तुम्ही कुपन कोड टाका. तुमच्या फीमध्ये काय झालेलं असेल, डिस्काउंट झालेला असेल अप्लाय केल्यानंतर. तर बघा क्वालिटी एज्युकेशनचा अनुभव घ्या. मंथली टाइम टेबल असतो, त्यानुसार आपले लेक्चर होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते प्रॉपर आपण देतोय विद्यार्थ्यांना. जिथं क्लासेसची फी 35, 40, 50 हजार आहे तिथं आपली फी जी आहे तर ती नाममात्र फी आहे. आणि अगदी बरेचसे मुलंच आपल्याला येऊन विचारतात की सर तुम्हाला परवडतं का, तुम्ही एवढ्या कमी फीजमध्ये तुम्ही कसं काय शिकवू शकतात. ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर जे प्रॉब्लेम आम्हाला तयारी करताना आले ते तुम्हाला येऊ नये यासाठी अभ्यास मित्रांनी हा क्लास सुरू केलेला आहे आणि विद्यार्थ्यांचा मित्र आपण बनतोय आणि क्वालिटी एज्युकेशन जे आहे ते प्रोव्हाइड करतोय. बघा मित्रांनो, तुमच्या अभ्यासाला जर एक योग्य दिशा पाहिजे असेल तर निश्चितच तुम्ही क्लास जॉईन करू शकता. पुढे जाऊया. जुलै 2025 मध्ये कोणत्या देशाने H2A रॉकेटच्या अंतिम उड्डाणात हवामान बदल देखरेख उपग्रह GOSAT GW प्रक्षेपित केलेला आहे? प्रश्न व्यवस्थित समजून घेऊया. बघा H2A नावाचं जे रॉकेट आहे ते जपानचं रॉकेट आहे. कुणाचं रॉकेट आहे? जपानचं. आणि जपानचं हे जे रॉकेट आहे तर हे लास्ट वेळा प्रकाशित करण्यात आलं. जसं भारताचं PSLV नावाचं रॉकेट आहे, GSLV नावाचं रॉकेट आहे, तसंच जपानचं H2A नावाचं रॉकेट आहे. पण आता ते त्याला रिटायर करणार आहे, ते त्याला शेवटच्या वेळा प्रक्षेपित करणार आहे. यानंतर वेगळे ते रॉकेट बनवते, ते मॉडेल ते बंद करणार आहे थोडक्यात. तर आपण जर बघितलं त्याचा अंतिम उड्डाण जे आहे तर त्याने
अंतिम उड्डाण घेतलं आणि त्याने एक उपग्रह प्रक्षेपित केला GoSat GW नावाचा. तर हा जो उपग्रह असणार मित्रांनो, हा काय करणार आहे, वातावरणाचा अभ्यास करणार आहे. वातावरणात कार्बन किती आहे, हरितगृह परिणाम, ग्रीन हाऊस इफेक्टचा अभ्यास करणार आहे. तर वातावरणाचा व्यवस्थितपणे अभ्यास करणारा हा GoSat GW नावाचा उपग्रह आहे. आपण जर बघितलं तर जुलै 2025 मध्ये कोणत्या देशाने H2A रॉकेटच्या अंतिम उड्डाणात हवामान बदल देखरेख उपग्रह GoSat GW प्रक्षेपित केला? तर जपानने हा प्रक्षेपित केलेला आहे. हा उपग्रह काय करणार आहे मित्रांनो, तर हा उपग्रह काय करणार आहे, तर उपग्रहाचा उद्देश पृथ्वीच्या वातावरणातील हरितगृह वायूचे निरीक्षण आणि जलचक्राशी संबंधित डेटा गोळा करणं हे याचं मेन काम असणार आहे. अशा प्रकारे उपग्रह जो आहे तर तो डेटा कलेक्ट करण्याचं काम करत असतो. मग आपण जर बघितलं 1 जुलै 2025 ला त्याचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं H2A रॉकेटचं, आणि हे त्याचं लास्ट प्रक्षेपण असणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. पुढे जाऊया. जून 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राचे दक्षिण आशियाई प्रादेशिक केंद्र कुठे स्थापन झाले आहे? तर आपण यापूर्वी याविषयी मागे प्रश्न बघितला होता की दक्षिण आशियाई प्रादेशिक केंद्र जे आहे बटाट्याचं, तर ते स्थापन केले जाणारे उत्तर प्रदेशमधील आग्रा या ठिकाणी. आपण जर बघितलं जून 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राचे दक्षिण आशियाई प्रादेशिक केंद्र आग्रा उत्तर प्रदेशमध्ये स्थापन झालेलं आहे. मग आग्रा उत्तर प्रदेशमध्ये सिंगना या ठिकाणी त्याची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली आहे. या केंद्राचं उद्दिष्ट दक्षिण आशियामध्ये बटाट्याचं उत्पादन, संशोधन आणि अन्न सुरक्षा यांना प्रोत्साहन देणं हे आहे. हा उपक्रम भारतातील शेतकऱ्यांना शाश्वत शेती, हवामान लवचिकता आणि तांत्रिक सहाय्य मजबूत करण्याच्या दिशेने एक धोरणात्मक पाऊल आहे. पुढे जाऊया. US ओपन बॅडमिंटन 2025च्या एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं? तर US ओपन बॅडमिंटन स्पर्धा जी आहे पुरुषांच्या एकेरी स्पर्धेचं विजेतेपद आयुष शेट्टीने जिंकलेलं आहे. आयुष शेट्टीने अंतिम सामन्यामध्ये कॅनडाच्या ब्रायन यांगचा 21-18, 21-13 असा पराभव केलेला आहे. आपण जर बघितलं तर या विजयासह आयुष शेट्टीने US ओपन सुपर 300 विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू बनलेला आहे. तर US ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे. पुढे जाऊया. भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर जे आहे तर ते कुठे स्थापन करण्यात आलेलं आहे? तर भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर आहे मित्रांनो ते गाझियाबाद उत्तर प्रदेशमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. तर गाझियाबाद मध्ये साहिबाबाद या ठिकाणी भारतातील पहिलं ग्रीन डेटा सेंटर जे आहे तर ते स्थापन करण्यात आलेलं आहे. त्याची पायाभरणी करण्यात आलेली आहे. 1000 कोटी आपण जर बघितलं त्या प्रकल्पाला खर्च येणार आहे. 30 मेगा आपण जर बघितलं त्याची क्षमता 30 मेगावॅट असणार आहे. यामध्ये ऊर्जा कार्यक्षमता, अक्षय ऊर्जा, पावसाचं पाणी साठवण आणि स्मार्ट कूलिंग यासारख्या पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा या डेटा सेंटरमध्ये वापर केला जाणार आहे. पुढे जाऊया. 11वा प्रश्न आहे. आता बघा डेटा सेंटर बघितलं, पण आता डेटा म्हणजे माहिती जी आहे, माहिती जी साठवली जाते ती आहे डेटा सेंटर. पण आता माहिती विषयक अजून एक प्रश्न आपण बघूया. अधिकृत सरकारी डेटा सहज उपलब्ध होण्यासाठी कोणत्या संस्थेने गोलस्टॅट मोबाईल ॲप लॉन्च केलेला आहे? तर बघा मित्रांनो आपण जर बघितलं तर इथं गोलस्टॅट जे आहे त्याविषयी व्यवस्थितपणे इन्फॉर्मेशन समजून घेऊया. बघा मित्रांनो आपल्याकडे पहिले NSSO नावाची संस्था होती जी आकडेवारी गोळा करायची. कशाविषयक? तर गरिबी विषयक, बेरोजगारी विषयक, ठीक आहे. आणि त्याचबरोबर CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस नावाची संस्था होती जी आकडेवारी गोळा करायची राष्ट्रीय उत्पन्न विषयक. ओके. तर आता यांची अलीकडे 2019 मध्ये मर्जर करण्यात आलं आणि दोघांनी मिळून एक संस्था बनली आहे NSO नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस, ज्याला काय म्हटलं तर राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय म्हणून त्याला ओळखलं जातं. मग बघा मित्रांनो हे जे काही राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय आहे तर यांच्या मार्फतच एक ॲप लॉन्च करण्यात आलेले गोलस्टॅट. मग या ॲपमध्ये आपल्याला बेरोजगारी, गरिबी, राष्ट्रीय उत्पन्न, महागाई या विषयक आकडेवारी जी आहे तर ती बघायला मिळणार आहे. ओके. तर आपण जर बघितलं तर इथं बघा 29 जून 2025 रोजी हे ॲप लॉन्च करण्यात आलं. कारण 29 जून 2025 ला काय होता? सांख्यिकीय दिन होता. काय होता? तर सांख्यिकीय दिन या दिवशी होता, म्हणून या दिवशी हे ॲप लॉन्च करण्यात आलेलं आहे. देशातील सांख्यिकीय आकडेवारी जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, हा त्या पाठीमाग काय उद्देश आहे. पुढे जाऊया. जुलै 2025 मध्ये झालेल्या शांघाई सहकार्य संघटनेच्या बैठकीत भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी त्यांच्या चीनी
समकक्षांना म्हणजे चीनच्या संरक्षण मंत्र्यांना कोणती पारंपरिक कला भेट म्हणून दिलेली आहे? तर बघा मित्रांनो, चीनचे जे काही संरक्षण मंत्री आहे त्यांना राजनाथ सिंह यांनी मधुबनी पेंटिंग जी आहे तर ती दिलेली आहे. तर मधुबनी पेंटिंग कशी असते, अशा प्रकारची ही मधुबनी पेंटिंग आहे. बघा, आपण जर बघितलं 25 जुलै रोजी चीनमधील 25 जून असायला पाहिजे, तर 25 जून रोजी चीनमध्ये किंगदाओ शहरात झालेल्या SCOच्या म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या किंवा शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्याच्या बैठकीमध्ये राजनाथ सिंह यांनी जे काही चीनचे संरक्षण मंत्री आहे डोंग जुन यांना काय केलेलं आहे, तर पारंपरिक कलेचं प्रतीक असलेलं मधुबनी चित्रकला जी आहे, मिथिला चित्रकला म्हटलं तर त्याला, तर ती भेट दिलेली आहे. तर भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने हे चित्र जे आहे ते भेट देण्यात आलेलं आहे. तर आजच्या लेक्चरचे टेस्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. हेजिंग डेस्क महाराष्ट्रामध्ये कुठे स्थापन करण्यात आलेले आहे? दुसरा क्वेश्चन आहे, जागतिक गुंतवणूक अहवाल कोणी दिलेला आहे, कोणत्या संस्थेने दिलेला आहे? आणि हे जे काही गोल स्टॅट जे आहे हे या ॲपमध्ये कोणती माहिती दिली जाणार आहे? हे तर तुम्हाला 3 क्वेश्चन आहे, त्याची उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. आज एवढं थोडंसं हळू आवाज ठेवलेला आहे, कारण थोडासा घशाचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून हळू आवाजात बोललेला आहे. तर त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. आपलं ॲप्लिकेशन सगळ्यांनी डाउनलोड करा. टेलिग्राम चॅनल, इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. ॲप्लिकेशनमध्ये बॅच जॉईन करत असाल तर CJLIVE नावाचं कुपन कोड आहे, तर हे वापरा, निश्चितच तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. मग थांबूया मित्रांनो आपण इथं. लेक्चर आवडला असेल लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.